सो अशा टाईपचा क्वेश्चन आला तर काय करायचं आपल्याला आहे ना. सो आपल्याला क्वेश्चनमध्ये पहिले चेक करायचं गिव्हन काय आहे. सो आपल्याला दिल्या आहे ह्या दोन लाईन्स एक दुसऱ्याला पॅरलल आहे. नुसतं दिसून फायदा नाही आहे, असलं पण पाहिजे ना. तर दिसतंय बा पॅरलल म्हटलं तर आपण वापरू नाही शकत जोपर्यंत क्वेश्चनमध्ये हे देत नाही की पी इज पॅरलल टू क्यू. जोपर्यंत हे दिलं नाही राहत तोपर्यंत आपण त्याला पॅरलल घेऊ शकत नाही. सो आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये ह्या पण दोन लाईन्स पॅरलल दिलेल्या आहे आणि ह्या पण दोन लाईन्स पॅरलल दिल्या आहे. ठीक आहे. पॅरलल असणे का बरं आवश्यक आहे? कारण आपले करस्पॉन्डिंग एंगल इक्वल तेव्हाच राहील जेव्हा लाईन पॅरलल राहील. इंटेरियर सप्लिमेंटरी तेव्हाच राहील जेव्हा लाईन पॅरलल राहील. ऑल्टरनेट इंटेरियर किंवा एक्सटेरियर इक्वल तेव्हाच राहील जेव्हा लाईन पॅरलल राहील. म्हणून पॅरलल असणं फार आवश्यक आहे. आता हा अँगल 85 दिलेला आहे, आपल्याला ए बी सी काढायचा आहे. सो 85चं रिलेशन तुम्ही एका वेळेस दोन पॅरलल लाईन्सचा विचार करायचा. कोणत्या पण दोन पॅरलल लाईन्स. आता समजा तुम्ही विचार केला की मी पहिले ह्या दोन पॅरलल लाईन्सचा विचार करतो आणि एक ट्रान्सव्हर्सल घेत. जर समजा तुम्ही ह्या दोन पॅरलल लाईनचा विचार केला आणि ही ट्रान्सव्हर्सलचा विचार केला तर तुम्हाला एक पण अँगल नाही काढता येणार. का बरं? पहा, तुम्ही ह्या दोन लाईन्स घेतल्या पॅरलल एल आणि एम आणि ट्रान्सव्हर्सल ही घेतली क्यू शेवटची. इथे तुमचा अँगल सी आहे, इथे तुमचा बी आहे. तुम्हाला यातलं काहीच नाही माहिती आहे. मग तुमची व्हॅल्यू कशी मिळणार? न बी मिळू शकते न सी मिळू शकते. मग पहिले ट्रान्सव्हर्सल कोणती घ्यावी लागेल? जिथे कोणता तरी आपल्याला अँगल दिलेला आहे पहिले ती ट्रान्सव्हर्सल वापरायची. मग सगळ्यात पहिले आणि वेगळ्या डायग्राम्स काढायची जर तुम्ही सवय लावली ना तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेमच नाही येणार. सेपरेट डायग्राम काढायची सवय लावा. ह्या दोन पॅरलल लाईन्स आपण घेतल्या आणि ट्रान्सव्हर्सल कोणती कन्सिडर केली? ही व्हॅल्यू पी. सो पी ट्रान्सव्हर्सल ह्या दोन पॅरलल लाईन्स एल आणि एम. कोणता अँगल 85 आहे? हा आहे 85. इथे कोणता काढायचा आहे? हा इथे दिलेला आहे ए. ठीक आहे. हे कोणत्याही टाईपचे अँगल नाही आहे ना. मग कोणता तरी टाईप बनवायचा आपण. मी याला समजा एक नाव देऊन देतो. इथे ए बी सी ऑलरेडी घेतलेला आहे. याला मी नाव देऊन दिलं डी आणि याला नाव देऊन दिलं ई. तो मी डी आणि ई इथं इक्वल लिहू शकतो. व्हर्टिकली अपोजिट अँगल हे लिहिणं फार आवश्यक आहे. जर हे नाही लिहिलं तर आपला अर्धा मार्क कटला. रिझन्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे. मग डी जर 85 आहे तर ई किती मिळाला? 85 मिळाला. आता ई आणि एचं काही रिलेशन आहे का? इंटेरियर अँगलचं. हे ॲडिशन 180 असते पण तेव्हाच असते जेव्हा लाईन्स पॅरलल असतील. तर पहिले चेक करायचं या लाईन आपल्याला क्वेश्चनमध्ये पॅरलल दिले आहे का? दिले आहे. मग तेव्हाच आपण लिहू शकतो की बाबा जर एल आणि एम आम्हाला पॅरलल दिलेले आहे गिव्हन आहे तर मग मी सांगू शकतो की अँगल ए आणि ई याला जर मी ॲड करील तर आन्सर किती येईल? 180 डिग्री येईल. मग मी आता यांना व्हॅल्यूज पुट करतो. ए प्लस ई. ए किती होता? माहिती नाही आहे, काढायचा आहे. ई किती आहे? 85. सो मी लिहिलं ए प्लस 85 इज इक्वल टू 180. हा इकडे येऊन झाला प्लसचा मायनस. 180 मधून 85 मायनस केला. किती राहील यार? 95 डिग्री. हाला ए मिळाला आपल्याला. कन्फ्युजन काही इथपर्यंत. आता ए मिळाला तसंच आता मग बाकीचे अँगल काढायचे आहे. बी आणि सी काढायचा आहे. एचं रिलेशन आता विचार करायचा की मी ए वरून बी काढू शकतो का? ए आणि बीचं काही रिलेशन आहे का? बट सेम एचं सीचं काही रिलेशन नाही राहू शकत. का बरं नाही राहू शकत? कारण पहा ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? ही आहे. एचं रिलेशन कोणासोबत बनेल? इकडे बनेल. इथल्या एखाद्या अँगल सोबत बनेल है ना. सो ए आणि बी काही रिलेशन आहे नाही. मग आपण आपल्या मनाने तयार करायचा एखादा अँगल. तुम्ही इकडे अँगल बनवू शकता जर तुम्हाला बनवायचा आहे तर. तुम्ही इकडे बनवू शकता एखादा खालती असा है ना. किंवा तुम्हाला बीच्या वरती इथे बनवायचा एखादा अँगल तुम्ही इथे बनवू शकता. याला अँगलला तुम्ही एफ घेतलं समजा. सो ए आणि एफचं रिलेशन लागते का? लागतं. कोणत्या टाईपचे अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल आहे. लाईन्स पॅरलल असेल तर इक्वल राहील. लाईन्स तर पॅरलल आहे. कोणत्या पॅरलल लाईन्समुळे बनले हे अँगल? पी आणि क्यू मुळे बनले है ना. सो पी पॅरलल टू क्यू लिहायचं. सेपरेट डायग्राम काढायची परत. मी लिहितो आहे पी पॅरलल टू क्यू. सेपरेट डायग्राम काढू आपण. तुम्ही जर सेपरेट डायग्राम काढायची सवय लावली तर तुमचं मॅथ्स म्हणजे याच्यावर कधीच मार्क्स कटणार नाही. कुठे आहे तुमचा ए? हा तुमचा इथे ए आहे. हा तुमचा एफ आहे आणि हा इथे तुमचा अँगल होता बी. ट्रान्सव्हर्सल कोणती होती? एम. आणि पॅरलल लाईन्स कोणत्या होत्या? पी आणि क्यू है ना.
आता यातला कोणता माहिती आहे आपल्याला? ए माहिती आहे. किती आहे? 95. आता तुम्ही बी काढू शकता. कसा काढाल? ए वरून तुम्हाला एफ मिळून जाईल. ए इज इक्वल टू एफ है ना. तर मी ते लिहितो. आता मी लिहिलं ए इज इक्वल टू एफ आहे. का बरं इक्वल आहे? कारण कोणत्या टाईपचे अँगल आहे? पण हे तेव्हाच इक्वल असतात जेव्हा लाईन पॅरलल असेल. तर कोणत्या पॅरलल लाईन्समुळे बनले आहे? हे पी आणि क्यू मुळे बनले आहे. गिव्हन आहे म्हणून हे इक्वल आहे, नाही तर इक्वल राहिलेच नसते. मग एफ कितीचं झाला आता आपला? 95चं झाला. आता एफ आणि बीचं काय रिलेशन आहे बरं? लिनियर पेअर आहे. सो बी प्लस एफ इज इक्वल टू 180 डिग्री लिनियर पेअर. एफ किती आहे? 95. बी किती माहिती नाही, इकडे आणून केला मायनस. सो किती मिळाला आपला? 85. कन्फ्युजन? ओके. एक अँगल अजून बाकी आहे आपला. कोणता बाकी आहे? सी. आता तुम्ही पहा, या दोघांवरून लिहू शकता डायरेक्टली आन्सर है ना. यांचं काही रिलेशन आहे ना एफ आणि सीचं? काय रिलेशन आहे? ऑल्टरनेट आहे. कोणत्या पॅरलल लाईन्समुळे बनले? ह्या दोन पॅरलल लाईन्स. तो तुम्ही लिहिलं एल इज पॅरलल टू एम. ट्रान्सव्हर्सल कोणती घेतो आहे आपण? क्यू. क्यू ट्रान्सव्हर्सल. ठीक आहे. मग आता त्याचे पण मी सेपरेट एक डायग्राम बस तुम्हाला समजण्यासाठी काढतोय बा. एल एम काढतो, ही ट्रान्सव्हर्सल काढतो. एल काढला, एम काढला, क्यू काढला, इथे सी आहे, एफ आहे, बी आहे. ओके. सो आपल्याला एफ आणि सी हे कोणत्या टाईपचे अँगल? करेक्ट, ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स. पण हे इक्वल तेव्हाच असतात जेव्हा लाईन्स पॅरलल असेल. मग लाईन्स पॅरलल आहे का? एल इज पॅरलल टू एम क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. मग म्हणून हे इक्वल आहे. मग त्यातला एफ काढला होता का आपण? 95. मग सी पण कितीचा आला? नाही सॉरी, हां बरोबर, सी पण कितीचा आला? 95चा. डाऊट? तर असा क्वेश्चन दिला आहे आपल्याला. क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे एल इज पॅरलल टू एम. कुठे आहे एल आणि एम? एल पॅरलल टू एम दिलेला आहे आणि आपल्याला दोन अँगल काढायचे आहे, ए आणि बी. हे दोन अँगल इथे देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे. सो एकदम म्हणजे कॉमन मिस्टेक ही आहे जी खूप सारे लोक करतात. 99% मुलं ही चूक करतील की सांगतील की यार चला ए आणि हा अँगल, याला मी समजा एक नाव देऊन दिलं काही पण है ना, याला नाव दिलं समजा सी. तर ए आणि सी कोणत्या टाईपचे अँगल आहे? त्याला लिहून टाकतील इक्वल, कारण ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर इक्वल. पण ते इक्वल तेव्हाच असतात जेव्हा लाईन पॅरलल असेल. त्या लाईन्स कुठे पॅरलल आहे? आपल्याला दिलंच नाही या लाईन पॅरलल. सो जर या लाईन्स पॅरलल नाही आहे तर जरी हे अँगल ऑल्टरनेट इंटेरियरच आहे पण हे इक्वल राहणार नाही आहे. यांचं दोघांचं तसं रिलेशन नाही आहे. मग काय करायचं आता? ए आणि ए टी याचं तुम्ही रिलेशन डायरेक्ट नाही लागत, पण ह्या लाईन्स पॅरलल आहे दिलेला आहे. मग याचा तुम्ही उपयोग करा, या पॅरलल लाईन्स आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्या. ठीक आहे. सो पहिले मी ते करतो. त्या दोन लाईन्स पॅरलल काढू आपण. ह्या दोन लाईन्स पॅरलल काढल्या, ही ट्रान्सव्हर्सल काढली सेपरेट. परत ही पी लाईन पहा, या लाईन्स एल आणि एम. हा इथे 80 डिग्रीचा अँगल आहे, हा इथे ए आहे. मला ए काढायचा आहे. ए आणि 80चं काही रिलेशन बनत नाही. खूप साऱ्या मेथडनी काढू शकतो है ना. जसं मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं, तुम्ही या 80 वरून हा अँगल काढू शकता. हा कितीचा आला असता? 100 आला असता. का बरं? कारण कोणत्या टाईपचे अँगल आहे? लिनियर पेअर. ॲडिशन 180 राहणार. हा 100 तर हा किती? 100. का बरं? लाईन्स आर पॅरलल, तर ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर इक्वल. असं काढू शकता. ठीक आहे. कोणी दुसरं काही मेथडनी काढेल, म्हणजे आपल्याला गणित पाठ नाही करायचं, आपल्याला फंडे समजून घ्यायचे आहे. कोणी काय करेल, इकडे एखादा अँगल घेईल, या अँगलला नाव दिलं आपण, समजा डी घेतला हा अँगल. कोणी म्हणेल हा डी जो आहे तो 80चा आहे, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे, इक्वल राहतात. मग म्हणेल ए आणि डीची ॲडिशन येईल
180, कारण इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी इफ लाईन्स आर पॅरलल. लाईन तर पॅरलल दिले आहे. मग हा 80 आहे तर हा किती होऊन जाईल? 100 येऊन जाईल. तर असं पण काढू शकता. दुनियाभराच्या मेथडने आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे. सो मी आता असं करून टाकतो आहे. मी लिहितो आहे डी इज इक्वल टू, याला एक नाव देऊन दिलं ई म्हणून. मी लिहिला डी आणि ई इक्वल आहे का? रिझन काय? वर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आपला याचा अर्थ डी कितीचा आला? 80चा आला. मी आता लिहितो आहे ए आणि डी यांना मी जर ॲड करील तर येईल 180. का बरं? कारण कोणत्या टाईपचे अँगल आहे? ए प्लस डी इंटेरियर अँगल्स. पण हे सप्लिमेंटरी तेव्हाच असतील जेव्हा लाईन्स असतील पॅरलल. कोणत्या लाईन्समुळे बनले हे? एल आणि एममुळे. ते लिहायचं की एल आणि एम पॅरलल दिलेला आहे गिव्हन, म्हणून यांची ॲडिशन 180 आहे, इंटेरियर अँगल्स आहे. आता ए आणि डी मधलं आपल्याला कोण माहीत आहे? डी माहीत आहे, ए नाही माहीत. सो एला तसंच ठेवायचं, डीच्या आधी डीची व्हॅल्यू टाकायची. इकडे येऊन झाला मायनस. किती मिळाला? ए आपला हा ए मिळाला. ठीक आहे. बघा हे इक्वल आले का? नाही, येणारच नव्हते. त्यांचं रिलेशन जरी ऑल्टरनेट इंटेरियर आहे पण हे इक्वल नाही राहणार आहे, कारण हे या लाईनमुळे बनलेले आहे ऑल्टरनेट इंटेरियर, आणि ज्या लाईन्स पॅरलल दिलेल्या नाही आहे. आता कोणता काढायचा आहे आपल्याला? बी काढायचा राहिला. आता परत एकदम खूप कॉमन मिस्टेक. कोणत्या टाईपचे अँगल आहे? करस्पॉन्डिंग आहे, पण इक्वल लिहू शकत नाही कारण लाईन्स पॅरलल दिलेल्या नाही आहे. 99% मुलं एक्झाममध्ये हेच करतात. 80 इज इक्वल टू बी करस्पॉन्डिंग अँगल, क्वेश्चन खतम. तसं नाही करता येणार है ना. मग आता आपल्याला पॅरलल लाईन्स ह्या दिल्या आहे ना, मग याचाच उपयोग करावा लागेल परत. त्या दोन पॅरलल लाईन्स परत मी काढल्या. यावेळेस मला ट्रान्सव्हर्सल कोणती काढायला लागेल? ही वाली काढायला लागेल खालची, कारण इथे अँगल बी बनलेला आहे. इथला अँगल मला दिला आहे 130चा, ज्याला मी नाव दिलं आहे सी. या पॅरलल लाईन्स ट्रान्सव्हर्सल कोणती घेतली आपण? क्यू घेतली. आता मला तो अँगल शोधता येईल. जरी डायरेक्ट रिलेशन त्यांचं नाही आहे, आपण बनवून टाकू रिलेशन. एखादा अँगल घेऊन घेऊ ना आपण. सो हा अँगल मी घेतला समजा यावेळेस, याला नाव एफ देऊन दिलं. सो सी इज इक्वल टू एफ मी लिहू शकतो, कारण ह्या लाईन्स तर पॅरलल दिलेल्या आहे. सो एल इज पॅरलल टू एम गिव्हन. सो देअरफॉर सी इज इक्वल टू एफ, करस्पॉन्डिंग अँगल. सी कितीचा आहे? 130. तो एफ किती झाला? 130 झाला. आता एफ आणि बीचं काय रिलेशन आहे? लिनियर पेअर आहे, 180 डिग्री. सो एफ कितीचा आहे? 130. सो 130 प्लस बी आला 180. सो बी इज इक्वल टू 50 डिग्री. मिळाले अँगल्स. ठीक आहे. सो जर तुम्ही क्वेश्चन्स करताना ना ही जर सवय लावली थोडीशी ना, की आता आपण इथे काय केलं क्वेश्चन करताना, आपण दरवेळेस आपली ही दिलेली डायग्राम होती, आपण दरवेळेस त्याचे छोट्या छोट्या डायग्राम्स पण काढल्या. पहिले आपण काय केलं? ह्या दोन पॅरलल लाईन्स आणि फक्त ही वरची ट्रान्सव्हर्सल याचा विचार केला होता, आणि त्याच्यावरून हा आपल्याला माहिती होता, त्याच्यावरून आपण हा अँगल काढला. मग आपण परत ह्या दोन पॅरलल लाईन्स घेतल्या. यावेळेस खालची ही वाली ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली आणि हा एक अँगल दिला होता, त्याच्यावरून हा दुसरा काढला. सो असं सेपरेट पण डायग्राम्स काढायची सवय लावा. डायग्राम ही तर तुम्हाला एक्झाममध्ये काढायचीच आहे, पण जर तुम्ही या सेपरेट पण डायग्राम काढत गेले तर तुमचं चुकणार नाही. आणि नेहमी एक फंडा लक्षात ठेवा की करस्पॉन्डिंग अँगल वगैरे इक्वल तेव्हाच राहणार आहे जेव्हा तुमच्या लाईन्स पॅरलल राहतील. जर लाईन्सच पॅरलल नाही आहे, तुम्ही म्हणाल की यार हे अँगल ए आणि सी हे इक्वल आहे कारण हे ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स आहे, तर मार्क्स कटले. कारण जरी हे ऑल्टरनेट इंटेरियर आहे पण हे इक्वल राहणार नाही आहे. तर सगळ्यात पहिले ते लिहिणं आवश्यक आहे. जेव्हाही तुम्ही लिहिता करस्पॉन्डिंग अँगल आहे, ऑल्टरनेट इंटेरियर आहे, नुसते इंटेरियर आहे, तर त्याच्यावरती पहिले ती स्टेप असली पाहिजे की लाईन्स पॅरलल आहे. ठीक आहे.